आमच्या अनुश्री कशी रंगली आणि हवाला प्रियांश सक्षम आणि मी आणि बाकीची सगळी माणसं आणि आमचं शेत. तर मंडळी अशी ही कोकणातील भात लावण्याची मजा आज आपण पाहतोय. एवढंच शेत आता फक्त खणायचं आमचं बाकी राहिलेलं आहे आणि त्या हे एक शेत आणि हे एक शेत आता भात लावायचं पण आमचं बाकी आहे. त्याचबरोबर तुम्हाला दिसत असेल त्या बाजूला तिकडे भात लावणी पूर्ण झालेली आहे. या बाजूचं एक शेत अजून बाकी आहे. तर ठीक आहे, स्पर्धा नाही आहे, गंमत जम्मत करत आयुष्याचा मनमोकळा आनंद घेत आपल्याला ही भात लावणी आता पूर्ण करायची आहे. निश्चितच दरवर्षी या ठिकाणी आम्हाला लोकांचा सुद्धा उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभत असतो. वेगळ्या वेळेला लोक आम्हाला भेटी देत असतात. रस्त्यालगतच गाव शेत असल्यामुळे आता बघायला मिळेल ती बघा रस्त्यावरून आता गाडी जाते. इतक्या जवळच शेत असल्यामुळे सहज लोक येतात, आपुलकीने विचारपूस करत असतात. कारण या नवीन पिढीमध्ये शेती करणारे कुटुंब तसं दिवसांदिवस आता कमी होत चालले आहेत. परंतु आम्ही गेली काही वर्ष या शेतामध्ये आम्ही शेती करत आहोत. खूप आनंद वाटतं, समाधान वाटतं. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो मस्त जगण्याचं एकच ठिकाण माझं कोकण, माझं कोकण. हा, परत एकदा बोल. मस्त जगायचं एकच ठिकाण माझं कोकण, माझं कोकण. तशी ना आता भात लावणीची बघा आज रविवार साजरा करतात हे मुलं. तुम्ही पण या साजरा कराय. रविवार म्हटलं की मुलांना कधी एकदा त्या शेतावर जातो आणि खरोखर या तरुण मुलांमध्ये शेताविषयी ओढ जाणीव ही असली पाहिजे. आपण थोडं बोलतो लगेच हाताला माती लागली की लगेच बोलतो हात धुवू असं तसं. आज पूर्ण बघता तुम्ही चिखलात माखलेली आहेत, तरी पण नॅचरली आपल्या शरीरामध्ये इतकी काही पॉवर तयार केलेली असते की ह्या सहज गोष्टीचा आपण प्रतिकार करू शकतो. परंतु आजच्या मितीला इतकं सोज्वळ साजूक राहण्याचा आपण प्रयत्न करतो. इतकं करून सुद्धा शेवटीला आजारपणाला बळी पडतोय. याला कारण आहे नैसर्गिक पद्धतीने होत असलेला जो आपला व्यायाम आहे ना, तो आता दिवसांदिवस कमी होत चाललाय. थोडक्यात आयतं खाणं आपण ज्याला म्हणतोय, सहज कृत्रिम सहज मिळतंय. म्हणजे घरच्यापेक्षा ज्या वेळेला आपल्याला हॉटेलचं खाणं चांगलं वाटतंय ना, त्यावेळेला नक्कीच शेतीतली मजा निघून जाणार आहे. मित्रांनो, ही शेतीतली मजा टिकवायची असेल तर आपण आपापल्या पद्धतीने या शेतीची मशागत नक्कीच करावी. मग कोणी परसबागेपासून सुरुवात करा, कोणी बागायती करा, कोणी जिरायती करा, काही जसं जमेल तसं. परंतु ही शेती वाचणं, टिकणं आणि हिचा विकास होणं अत्यंत गरजेचं आहे. चला तुर्तास तरी आपण चहा घेऊया. आम्ही चहासाठी आमची आता मंडळी थांबलेली आहेत. सकाळपासून ही पोरं भिजतायत, सकाळपासून असली गारटलीत ना. आता या गारट्यावरती चहाचा एक कपाचा घोट खरोखर त्यांना परत एकदा ताकद देईल. समुंदर सासरानी माझा कोकणी माहेरानी माझा कोकणी माहेर. समुंदर सासरानी माझा कोकणी माहेर ग माझा कोकणी माहेर. समुंदर सासरानी माझा कोकणी माहेरानी माझा कोकणी माहेर. समुंदर सासरानी माझा कोकणी माहेरानी माझा कोकणी माहेर. कोकणी माहेरानी माझा 12 महिन्यान येणारी माझा 12 महिन्यान येण. कोकणी माहेरानी माझा 12 महिन्यान येणारी माझा 12 महिन्यान येण. 12 महिन्यान येणारी माझा पाटावर बैसनानी माझा पाटावर बैसन. 12 महिन्यान येणारी माझा पाटावर बैसनानी माझा पाटावर बैसन. पाटावर बैसनानी माझा मोदकाच खानानी माझा मोदकाच खाना.
पाटावर बैसनानी माझं मोदकाचं खानानी माझं मोदकाचं खान. समुंदर सासरानी माझा कोकणी माहेरानी माझा कोकणी माहेर. समुंदर सासरानी माझं कोकणी माहेरानी माझं कोकणी माहेर. कोकणी माहेरानी माझा 12 महिन्याने येणानी माझा 12 महिन्याने ना. कोकणी माहेरानी माझं 12 महिन्याने येणानी माझं 12 महिन्याने. 12 महिन्यान येणानी माझा पाटावर बैसनानी माझा पाटावर बैसन. 12 महिन्यान येणानी माझा पाटावर बैसनानी माझा पाटावर बैसन. पाटावर बैसनानी माझा लाडवाचं खानानी माझा लाडवाचं खाना. पाटावर बैसनानी माझा लाडवाचं खानानी माझा लाडवाचं खान. समुंदर सासरानी माझा कोकणी माहेरानी माझा कोकणी माहेर. समुंदर सासरानी माझा कोकणी माहेरानी माझा कोकणी माहेर. भात लावणीमध्ये लहान लहान मुलांची मजा सुद्धा वेगळीच असते. बघा सगळे रंगलेले आहेत. पाणी त्या तरव्यातून बाहेर जायला नको म्हणून ते आता बाण घालतायत. तेवढीच गंमत हौस मौज. या क्षणासाठी ते वर्षभर वाट पाहत असतात आणि तोच तो भात लावणीचा क्षण. गेले 2-3 दिवस आम्हाला ते खूप त्रास देत होते. आम्ही आता येतोय शेतावरती, आत्ताच येतोय आणि अखेरीस तो आलेला आहे. कसा वाटतोय सक्षम? हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा आपलं बालपण आठवतं. शेतावरची ही मजा फार वेगळीच असते. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला.